नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच बॅग सगळं सामान बाहेर आणलेलं असतं आणि सगळेजण तिला सांगत असतात की बास झालं, आतापर्यंत आम्ही तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता नाही, आता तू निघ इथून, चालायला लाग, असं सगळेजण तिला सांगत असतात. परंतु प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. आणि आता अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुन या दोघांमध्ये वाद भेटलेला असतो. अश्विन आणि अर्जुन प्रिया सायली बाहेर काढत आहे. त्यामुळे मात्र इकडे प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत, मी इथून कुठेही जाणार नाही. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. परंतु इकडे अश्विन म्हणत असतो की या घरामध्ये सायली, तुला फक्त माझी बायको नको आहे. अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणत असतो की बास झालं, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही, अजिबात मी तुझं ऐकून घेणार नाहीये. तू निघायचं आहे, तू चालायला लागायचं आहे, कारण या घरामध्ये तू पुन्हा यायचं नाहीस असं सांगितलेलं असतं. कारण प्रियाने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्या काही चुका केलेल्या आहेत, त्या चुकांची शिक्षा ही प्रियाला मिळालीच पाहिजे असं सगळ्या सुभेदारांना वाटत असतं. आणि सगळेजण भयानक असे चिडलेले असतात, कारण प्रियामुळे या घरामध्ये कसं कसं वाटळ झालेलं आहे, नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. तेव्हा सायली म्हणते आता बास झालं, कारण अश्विन आणि अर्जुन या दोघांमध्ये भांडण सुरू झालेले आहेत. ते दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत. ही गोष्ट काही सायलीला सहन होत नसते आणि सायली म्हणत असते की आता बाद झालं, यापुढे नाही, असं म्हणत सायली ही आता प्रियाला हाताला धरते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ती खेचतच प्रियाला घेऊन बाहेर निघून जाऊ लागते. गेटच्या बाहेर तिने फरफटत आणलेलं असं ढकलून दिलेलं असत आणि निघ, तू चालती हो, या घरामध्ये तुला जागा नाही. कायद्याने जरी तुला माफी दिलेली असली, काही झालेलं असलं तरीही या घरामध्ये तुला जागा नाही, असं म्हणत सायलीने प्रियाला धक्के मारत अक्षरशः बाहेर आणले असतं आणि तिला तिची लायकी दाखवलेली असते. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. का वादळ आलेलं आहे, खिडक्या वाजत आहेत, म्हणून सायली म्हणते की थांबा विमल ताई, मी पाहते, असं म्हणत सायली जाते. तर दारात अश्विन आणि प्रिया दोघेही आलेले असतात. तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, तुम्ही मग सगळे जण उठून दाराच्या जवळ येतात. पाहतात तर काय, अश्विन हा प्रियाला घेऊन आलेला असतो. अश्विन हा प्रियाला घेऊन आलेला आहे. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे, असं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की या हिला घेऊन तुम्ही का आलेला आहात, संबंध काय आहे, हिला का आणलेला आहे, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो असतो ती तिच्या हक्काच्या घरात आलेली आहे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात पण ती सुटली कशी, कारण ती सुटली कशी, कारण काहीही झालं तरीही कोर्टाने नक्की काय झालेलं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की कस माहिती, का माझ्या बायकोला आरामाची गरज आहे आणि एकदा का तिने जाऊन रूममध्ये आराम केला की मग नंतर तुला डिटेलमध्ये सांगतो की माझी बायको सुटलेली कशी आहे, नक्की काय झालेलं आहे. आता मला बोलायचं नाहीये, आता माझ्या बायकोला आराम करायचा आहे आणि आता तिला रूममध्ये जाऊन आराम करू, अशा पद्धतीने अश्विनच बोलणं असतं. उद्धटपणे तो बोलत असतो. तो जराही विचार करत नसतो की आपण आपल्या मोठ्या भावाशी बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय हे त्याला भान राहिलेलं नसतं. तेव्हा मात्र तो म्हणतो की मी तुला आवर्जून सगळं डिटेलमध्ये सांगेन, अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते पण हिला या घरात जागा नाहीये, हिला माझ्या घरामध्ये जागा नाही, ही माझ्या घरामध्ये राहू शकत नाही, कारण हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत. आणि सगळेजण आता सायलीची साथ देत असतात. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की अग आई, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलेली होती, पण प्लीज मला माफ कर ना, मला माफ कर ना, असं म्हणत ती कल्पनाला बोलू लागते.
तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की नाही कस आहे माहिती का तू या घरात आली आणि आमच्या घराच वाटोळ झाले, कारण आधी सगळ्यांना असं वाटायचं की एकत्र कुटुंब असावं, तर सुभेदारांसारखं सुभेदारांचे जे कुटुंब आहे तशा पद्धतीच कुटुंब असावं असं सगळ्या लोकांना वाटायचं. अख्ख्या पनवेलमध्ये आमच्या घराची चर्चा होती. पण प्रत्येक वेळेस तुझ्या चुका माफ करत गेलो, कारण तू आता सुधारशील. त्याचबरोबर तू प्रतिमा आणि रविराजांची मुलगी आहे, पण त्यांना सुद्धा तू लाज आणलेली आहे, असं सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि सगळेजण तिथे असतात. अश्विन म्हणत असतो की माझ्या बायकोला कायद्याने माफी दिलेली आहे, तर तुम्हाला कोणालाच बोलण्याचा अधिकार नाही. तेव्हा सायली म्हणत असते, हो, तिला कायद्याने माफी दिलेली आहे, हे सगळं मान्य आहे, परंतु तिने आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांचं काय, त्या चुकांच्या चुका एवढ्या आहेत, नाही गुन्हे केलेले आहेत. तिच्यामुळे माझ्या माणसांना एवढा त्रास झालेला आहे, त्यामुळे तिला या घरामध्ये माफी नाही. ती या घरामध्ये राहू शकत नाही. अश्विन म्हणत असतो की हे अडवणारी तू कोण आहेस? तेव्हा इकडे आज कल्पना त्याचबरोबर सगळेजण तिथे येतात. सगळेजण बोलायला सुरुवात करतात की हो सायली, जे म्हणते ते आम्हाला पटलेलं आहे. ती या घरामध्ये राहू शकत नाही आणि ती या घरची सून आहे. या हक्काने तिला तो अधिकार आहे. या घरामध्ये प्रियाला न घेण्याचा, तन्वीला न घेण्याचा असे इकडे कल्पनाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अश्विनला कळायचं बंद होतं, कारण आपण आता पुरते अडकलेलो आहोत. प्रियामुळे तिला आपण घेऊन आलेलो आहे. खरं तर अश्विनने ठरवलेलं होतं बाहेर कुठेतरी राहायचं, बाहेर संसार थाटायचं. पण आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा कल्पना मात्र बोलत असते की बाद झाला आता पर यंत. सायलीच्या विरोधात हिने कारस्थान केली. माझ्या सोन्यासारख्या असलेल्या सुनेला मी हिच्यामुळे दोष दिलेला आहे. तिच्यामुळे तिच्याशी अशा पद्धतीने मी वागलेली आहे, हे कल्पना बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण तिथे असतात. सगळेजण पाहत असतात. कल्पनाला खरं तर खूप राग आलेला असतो. कल्पना म्हणत असते की बाद झालं, कारण निघायचं आहे. तो इकडे आता साक्षी जेलमध्ये असते. अण्णा तिला सगळं सांगत असतो. म्हणजे महिप्त प्रियाचा फोन आलेला होता. प्रिया मला म्हणत असते की तुम्ही स्वतःहून येऊन काहीच करू शकत नाहीये, तुम्ही तुमचे गुंड पाठवता, स्वतःच्या तुमच्यात हिंमत नाहीये, हे सगळं प्रिया बोललेली असते. आणि म्हणून मला राग आलेला असतो. त्यावेळेस मी जेलमध्ये जातो, तिथे हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्या प्रियावरती हल्ला करतो. आणि हा सगळा गोंधळ झालेला आहे. तिची कोर्टाने निर्दोष सुटका केलेली आहे. हे जेव्हा साक्षीला कळतं तेव्हा साक्षी म्हणत असते, मी तुम्हाला सांगत होत यांना त्या पोरीला हलक्यात घेऊन नका. तुमच्या लक्षात येत नाहीये, पण तुम्ही माझं जराही ऐकलेल नाहीये. आज काय झालंय, मी इथं जेलमध्ये सडतीये आणि ती मात्र निवांत राहणार आहे. तिची निर्दय सुटका झालेली आहे. आता माझ्याकडे मरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये, हे सगळं साक्षी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे महिप्त शांतपणे ऐकत असतो, कारण आता बोलायलाच काही राहिलेलं नसतं. तो काय बोलणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. साक्षी मात्र वेड्यासारखी वागत असते. तिला हा धक्का सहनच होत नव्हता, कारण तिला इतके दिवस वाटायचे की जाऊ दे, प्रिया आहे ना आपल्यासोबत, मग ठीक आहे. या गोष्टीची तिला मजा वाटत होती. पण आज तिला कळलं की प्रियाची सुद्धा सुटका झालेली आहे आणि मी मात्र याच्यामध्ये अडकले गेलेले आहे. या गोष्टीचा त्रास इकडे तिला खूप जास्त होत असतो आणि ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे मी एक्सेप्ट करू शकत नाही, कारण मी इथे जेलमध्ये राहणार आणि ती मात्र इकडे निवांत मजा मारणार आहे. ही गोष्ट मला सहनच होत नाही. असं सगळं अस्मिता इकडे साक्षीच बोलणं सुरू असतं. प्रिया मात्र दारातच उभी असते. अश्विन म्हणत असतो की बाजूला सरका, मला माझ्या बायकोला घेऊन घरात जायचं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की मला माहिती आहे ही कोणत्या पद्धतीने कोणाला कशी भुरळ पाडू शकते, कोणाशी कशा पद्धतीने वागू शकते, बोलू शकते,
हे मला चांगलंच माहिती आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा प्रिया म्हणत असते, अस्मिता अग तू तरी माझी बाजू घे. तेव्हा अस्मिता म्हणते की हो, माझे डोळे उघडलेले आहेत, कारण मला माहिती आहे ना तू कशी आहेस ते, आणि तू काय करू शकतेस हे चांगलंच मला माहिती आहे. हे माझ्या इतकं दुसरं कोणीच ओळखणार नाही, असं ती बोलत आहे. आणि तेव्हा मात्र सायली, त्याचबरोबर अर्जुन, सगळे जण तिथे आहेत. अश्विन म्हणत असतो की नाही, तुम्ही माझ्या बायकोशी असं वागू शकत नाही, तुम्ही माझ्या बायकोला अशा पद्धतीने वागणूक देऊ शकत नाही, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अस्मिता म्हणत असते, ती चुकीचीच आहे, तिला कोणी चुकीचं बोलणार नाहीये, कारण ती चुकीची आहे. तीन आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांमुळेच तिला हा त्रास भोगावा लागत आहे, असं इकडे बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे सायली, त्याचबरोबर अर्जुन तिथे असतात. सायली म्हणत असते की नाही, या मुलीला माझ्या घरात जागा नाही, आत्ताच्या आता निघायचं आहे. अस्मिता म्हणत असते की अश्विन, तुला कळणारही नाही की या मुलीने काय काय गोंधळ घातलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायली तिथे असते आणि म्हणत असते, तुला कायद्याने माफी दिलेली असेल, सगळं केलेलं असेल, पण या घरातून निघायचं आहे. अश्विनला अर्जुन सुद्धा सांगत असतो की आत्ताच्या आत्ता चालते व्हायचं आहे. घरातले सगळेजण बोलत असतात. प्रताप सांगत असतो, कल्पना बोलत असते की नाही, ही येण्याआधी आमचं घर खूप खुश होतं, आमच्या घरामध्ये खूप आनंद होता, ही मुलगी आली आणि आमच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, हिच्यामुळं आमच्या घराचं वाटोळ झालेलं आहे, आणि हे भांडण, हे क्लेश, हे सगळं हिच्यामुळे झालेलं आहे. मला माझे डोळे उघडलेले आहेत, माझी सोन्यासारखी सून असून मी तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत होते, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि कल्पना सांगत असते की या मुलीला या घरामध्ये मध्ये जागा नाही, आत्ताच्या ताईला इथून निघायला सांग. अश्विन अशा भाषेत कल्पनाने सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि प्रियाला हाकलून दिलेला आहे. परंतु अश्विन आता तमाशा करणार आहे. नक्की काय होणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. विमलने सुद्धा आता तिखट शब्दामध्ये प्रियाला हाकलून दिलेला आहे. ती प्रियाला स्पष्ट शब्दात सांगते की तुम्ही घरात नव्हता तेव्हा हे घर अतिशय आनंदात होतं, आणि तुम्ही आल्यापासून टेन्शन सुरू झालेले आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, असं म्हणून हात जोडून विमल तिला म्हणते की या घरामध्ये तुम्ही पाऊल देखील ठेवू नका. विमलने सुद्धा प्रियाची अक्षरशः लायकी काढलेली आपल्याला पाहायला मिळते. विमल जेव्हा हात जोडून बोलते तेव्हा प्रिया म्हणते, ते म्हणतात ना, ते खरंच आहे, घर फिरले की वासेही फिरतात. आता मला कोणीही बोलायला लागलेलं आहे, ज्यांची इथं काही लायकी नाही ते सुद्धा मला बोलू लागलेत, असं ती विमलचा अपमान करते. तेव्हा घरातला एकही सदस्य शांत बसत नाही. सर्वांनीच प्रियाची लायकी काढायला सुरुवात केलेली आहे. प्रियाला असं वाटत असतं की आपण घरी आल्यानंतर आपल्याला थोडासा त्रास होईल, पण आपल्याला घरात घेतील. अश्विनला देखील असंच थोडंसं काही वाटलेलं असतं की काहीतरी होईल आणि प्रियाला घरात घेतील, पण आता तिला घरात घ्यायला कोणीही तयार नाहीये आजपर्यंत. अस्मिता तिच्या बाजूने बोलत असते, ती देखील आता तिच्या बाजूने बोलत नाहीये. अस्मिता तिला स्पष्ट सांगते की तुझी या घरामध्ये येण्याची लायकी नाहीये, आणि त्यामुळे तुझं तोंड देखील तू आम्हाला दाखवू नको. जेव्हा अस्मिता असं म्हणते तेव्हा मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. अस्मिता ताई, अहो तुम्ही असं कस काय म्हणू शकता, असं ती म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सर्वांच हेच मत, तू अजिबात या घरामध्ये यायचं नाही. तुला स्पष्टपणे आम्ही सांगतोय, तुझी या घरामध्ये येण्याची लायकी नाहीये, आणि तू या घरामध्ये आलीस तर हे घर तू पोकरून काढणार आहेस, हे माहीत आहे. त्यामुळे निघायचं, असं म्हणून अर्जुन हात करून तिला घराच्या बाहेर जाण यासाठी सांगत आहे. आणि हे सगळं पाहताना अश्विनला खूपच संताप होतोय. अश्विन म्हणतो, तू माझ्या बायकोशी या शब्दामध्ये बोलू शकत नाहीस. तेव्हा अर्जुन सांगतो की मी या शब्दातच तिला बोलणार आहे, पण आता कल्पना यामध्ये पडलेली आहे. कल्पना म्हणते, तू बोलू शकत नसेल
तर मी तर बोलू शकते ना, का माझ्या सुद्धा समोर येणार आहेस? तू सांग तसं असेल. तर तेव्हा अश्विन एकदम शांतच बसलाय. कल्पना म्हणते, मी स्वतः सांगते की या मुलीने या घराची पायरी देखील चढायची नाहीये. सुभेदाराच्या घरात येण्याची हिची लायकी नाही. कारण हिने काय काय केल ते हिला माहीत आहे. अतिशय खोटारडी मुलगी आहे ही. मी हिला माझ्या मुलीप्रमाणे प्रेम केलं आणि हिन माझ्या पाठीमध्ये खंजीर खूप असला आहे. तेव्हा प्रिया माफी मागू लागते आणि म्हणते, अहो माझं चुकलं म्हणून एवढं सगळं केलं मी मान्य करते माझं चुकलेलं आहे, पण आता मला माफ करा. तेव्हा कल्पना म्हणते, माफी मागण्याची देखील तुझी लायकी नाहीये. तुझ्यावर किती प्रेम केलं आणि तू सापासारखे आम्हालाच येऊनच. तुझी जराही तू इथे थांबू नको. आम्हाला तुझ्या तोंड देखील पाहायचं नाहीये असं म्हणून ती प्रियाला हाकलून देत असते. तेव्हा प्रिया म्हणते, अहो मी सगळं हे केलं हे आपल्या कुटुंबासाठीच केलेलं आहे. म्हणजे तो महिप्त आहे ना, तो खूप वाईट आहे. तो महिप्त मला धमकी देत होता की घरातल्या सगळ्या सदस्यांना मी संपून टाकेल. मी या गोष्टीला घाबरले आणि घाबरूनच हे सगळं केलेलं आहे. कृपया मला थोडंसं समजून घ्या असं प्रिया म्हणत असते. तेव्हा कल्पना म्हणते की तुझ्या नीचपणाच्या गोष्टी अजिबात आता आम्हाला सांगू नको. आम्हाला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तू किती खोटारडी आहेस ना ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे तू कितीही मनोरचले तरी तुझ्या एकाही शब्दावर कोणीही अजिबात विश्वास ठेवणार नाही. तेव्हा आता इतका वेळ शांत बसलेली सायली देखील तिला म्हणते की समजते ना तुला हे सगळे काय बोलता येत ते. तेव्हा अश्विन म्हणतो, सायली तू अजिबात मध्ये बोलू नको. आई बोलते ना, तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाही. तेव्हा सायली म्हणते की मला मध्ये बोलण्याचा अधिकार आहे. मी या घरची सून आहे आणि ही प्रिया जी आहे ती या घरामध्ये आलेली एक काळी नागिन आहे. ती डिसायलाच इथे आलेली आहे. कल्पना म्हणते की खरंच मी खूप मोठी चूक केलेली आहे. मी आज मान्य करते सायली की मी खूप मोठी चूक केली आहे. तू आहेस ना, तू हिरा आहेस आणि ही प्रिया म्हणजे ना कोळसा आहे. कोळसा, या कोळशाला जर का घरात घेतलं ना तर हा धगधगणारा कोळसा सुभेदारांच सगळं घर पेटून टाकणार आहे. त्यामुळे मी त्याला अजिबात घरात घेणार नाही असं ती सांगते. प्रिया अक्षरशः आता कल्पनाच्या पाया पडायला जाते आणि तिच्या पायाजवळ जाऊन बसते. तेव्हा कल्पना लांब सरकत्याने म्हणते, तुझा तसला खानेरडा हात माझ्या पायाला देखील लावू नकोस आणि माझ्याजवळ बसू देखील नकोस. तुझी ती सुद्धा लायकी नाहीये. तेव्हा अस्मिताही चिडलेली असते आणि म्हणते, किती घाणेरडेपणा लावलायस तू प्रिया. तुला सांगितलेलं कळत नाहीये का? या घरातून निघ म्हणून निघ. आमच्या समोर थांबू सुद्धा नकोस. तेव्हा अश्विन आता तिला हात धरतो आणि तिला उभा करतो आणि म्हणतो, नको पाया पडूस. तो यांच्या हे तुला अजिबात माफ करणार नाहीयेत. हेच आता स्पष्टपणे दिसतंय. तेव हा प्रिया हात जोडून म्हणते की माझं खरंच खूप चुकलेलं आहे. मला माहिती आहे चुकलेलं आहे बाबा. तुम्ही तरी या सर्वांना सांगा की मी इतकी वाईट नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो, तुला असं वाटतं का मी तुझी बाजू घेईल? अजिबात मी तुझी बाजू घेणार नाहीये. आजपर्यंत तुझी बाजू घेऊन मी खूप मोठी चूक केलेली आहे. मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं आणि त्याचं तू काय केलंस ते सगळं आता आम्हाला समजलेलं आहे. आजपर्यंत मी तुला मुलीची माया दिली, पण तू त्या लायकीची नाहीयेस हे आता मला समजलंय. प्रतापने देखील सर्वांसमोर प्रियाची लायकी काढलेली आहे. मी इतका चांगला वागून देखील तू माझ्या कुटुंबाशी इतकं घाण वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. महिप्त सारख्या व्यक्तीला तू मदत करशील, साक्षी सारख्या व्यक्तीला तू मदत करशील. इतका घाणेरडेपणा तू करशील असं कधीच वाटलेलं नव्हतं. ते देखील आम्हा सर्वांना खोट बोलून. अजिबात मला तुझं तोंड पाहायचं नाहीये असं प्रतापन देखील सांगितलेलं आहे. तेव्हा अस्मिता चिडले आहे आणि म्हणते, किसली आहेस तू? तुला सांगितलेलं कसं कळत नाहीये? तुला निघ म्हणलं तरी देखील परत येतेस. माघारी निघणं. अग तुझा आवाज देखील मला ऐकायची इच्छा नाहीये आणि तुझा आवाज माझ्या बाळाच्या कानावर पडावा असं देखील मला वाटत नाही. तुला समजते ना मराठी बोललेलं
तू निघना इथून कशाला, तुझं तोंड हकवतीयस असं म्हणून प्रियाला अक्षरशः अस्मिताने अपमान करून हाकलून दिलेला आहे. अश्विन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रिया आता ढसाढसा रडू लागलेली आहे. पण हे सगळे तिचे मगरमचके असूत हे अश्विनला माहिती नाहीये. अश्विनला असं वाटते की ती मनापासून रडत आहे. प्रियाला कसं तरी करून घरामध्ये एकदा एंट्री घ्यायची आहे. एकदा का सुभेदारांच्या घरात आलं की मग आपण आपल्या पद्धतीने काम करू शकतो हे तिला माहीत आहे. पण तिला घरातच घ्यायला कोणीच तयार नाहीये. अगदी स्पष्टपणे तिची लायकी काढून झालेले आहे. अर्जुन अगदी स्पष्टपणे तिला सांगतोय, आता एवढं सगळं झालंय तर तुला समजत ना काय करायला पाहिजे ते. आत्ताच्या आत्ता तुझं सामान उचल आणि आम्हाला तुझं तोंड न दाखवता इथून निघून जा. तेव्हा प्रिया हात जोडून म्हणते की अर्जुन, अरे असं नाही, मला ना खरंच त्या महिप्त मुलामुळे हे सगळं खोटं बोलावं लागलं. अर्जुन म्हणतो, अगं थापा तरी जरा नीट मार, तू काय बोलतेस कळते का, काय केलं सर त्या महिप्तने, आणि मी जिवंत आहे. मी माझ्या कुटुंबाला धक्का देखील लागू दिला नसता. तू अजिबात खोट बोलू नकोस, तू बोलूच नकोस, तुझं तोंड पाहायचं नाही, तुला सांगितलेलं समजतंय ना, तू निघ असं म्हणल्यानंतर आता प्रिया स्वतःच्या मुस्कडात मारून घेऊ लागलेली आहे. माझं चुकलं, मीच वाईट आहे, माझ्यासारखी वाईट कोणच नाहीये, मी खरंच खूपच बेकार आहे असं म्हणून ती सर्वांच्या समोर तोंडात मारून घेत असते. तेव्हा अश्विन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की यांच्यासाठी तू स्वतःला मारून घेऊ नको, यांच्या दगडाच्या हृदयाला जराही पाजर फुटणार नाही. तेव्हा आता इतका वेळ शांत बसलेली सायलीमध्ये बोलते आणि म्हणते, प्रिया आता तू बासच करा, असली नाटक तू करू नकोस, असली नाटक सगळ्यांना अवगत झालेले आहेत. तू कशी आहेस ते सर्वांना माहीत आहे. काहीतरी करून तू घरामध्ये येण्याचा प्रयत्न अजिबात करू नको. आम्ही तुला आता घरात घेणार नाहीये हे स्पष्टपणे सांगतोय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली भयानक चिडलेली आहे. आजपर्यंत तू जे काही पाप केलेले आहेत ना, त्या पापाच आता तुला प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेरने, मी तुला घरात येऊ देणार नाही असं बोलते. तेव्हा अश्विन तिच्या अंगावर जात म्हणतो की तू तिला बोलायचं कारण नाहीये. तेव्हा या भांडणात आता अर्जुन पडलेला आहे. तू माझ्या बायकोशी या शब्दात बोलू शकत नाही असं अर्जुन त्याला म्हणतो. आणि मी सांगतोय की या मुलीला या घरात अजिबात घ्यायचं नाही म्हणून. तेव्हा अश्विन आता अर्जुनच्या अंगावर जात म्हणतोय की तू माझ्या बायकोला असं बोलू शकतोस, ते चालतं का, माझ्या देखील बायकोला तू असं बोलायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढायला लाव, तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला लाव. तर मी शांत बसतो. आणि यामध्ये कल्पना देखील पडलेली आहे. कल्पना आता अश्विनला खवळते आणि त्याला मागे करते. आणि तेवढ्यात आता स्वतः सायलीने सगळं सामान उचलले आणि सामान उचलून प्रियाच्या हाताला धरून तिने अक्षरशः तिला घराच्या बाहेर हाकलून दिलेला आहे. नुसतं हाकलूनच दिलेलं नाहीये, तर तीच सामान देखील अस्मिता आणि कल्पना यांनी फेकून दिलेला आहे. आणि स्वतः सायलीने प्रियाला धक्के मारून घराच्या बाहेर टाकून दिलेला आहे. प्रिया रस्त्यावर पडलेली आहे आणि तिच्यावर तीच सामान देखील फेकून देण्यात आलेला आहे. सुभेदार कुटुंबियांनी प्रियाचा भलताच बदला घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आजपर्यंत प्रियाने जी काही नाटक केलेली आहेत त्या नाटकाचं चांगलंच तिला भोगायला आलेलं आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आणि सायली तिला सांगते, यानंतर या घरात तू पाऊल देखील ठेवायचं नाही. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.